सनई चौघडे मालिकेच्या येणाऱ्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की जय आणि शर्वरी एकमेकांचे नवरा बायको बनून ऑन ग्राउंड कंपनीचं काम करणार आहे. मालिकेत पुढे आपल्याला असं बघायला मिळतं की जयच्या कंपनीमध्ये आज असा दिवस असतो की सगळे एम्प्लॉई मिळून ऑन ग्राउंड जाऊन जमिनीवर जाऊन तिकडे काम करणार असतात आणि ऑन ग्राउंड कस्टमर्सला भेटणार असतात, क्लायंट्सला भेटणार असतात आणि त्यांची कामं करणार असतात. आता झाले असं की जयच्या टीममध्येच शर्वरी असते आणि शर्वरी आणि जय ज्या टीममध्ये असतात तेव्हा ते एका म्हाताऱ्यांच्या एका घरात जातात आणि तिकडे 2 आजी-आजोबा असतात. त्या आजी-आजोबामध्ये जी आजी असते, त्या आजीला विसरण्याचा प्रॉब्लेम असतो किंवा थोडासा मेंदूमध्ये प्रॉब्लेम असतो. त्यामुळे त्या आजी चुकून जय आणि शर्वरीलाच नवरा-बायको म्हणतात आणि ते दोघे जेव्हा आजींचा आशीर्वाद घेतात, तेव्हा आजी त्यांना म्हणतात, की सुखाने संसार करा आणि अशा पद्धतीने आता जय आणि शर्वरी त्यांच्यासमोर एक नवरा-बायको बनून गेलेत. आता मालिकेत आपल्याला दुसरीकडे असा पण ट्विस्ट बघायला मिळतोय, की जयच्या आईची अशी इच्छा आहे, की जयचं लग्न झाल्याशिवाय गौतम आणि आसावरीचं लग्न होणार नाही. आणि मालिकेत आपल्याला हे बघायला मिळू शकतं, की आपल्या भावंडांना एकत्र आणण्यासाठी जय आणि शर्वरी लग्न देखील करू शकतात. आता त्यांची इच्छा असो किंवा नसो, पण कुठेतरी आपल्याला मालिकेत असा ट्रॅक बघायला मिळतोय, की जय आणि शर्वरी लवकरच एकत्र येणार आहेत. आतापर्यंत नेमकं आपल्याला मालिकेत काय-काय बघायला मिळालं, या सगळ्याबद्दल आपण आधी चर्चा करूया. सगळ्यात आधी आपल्याला असं बघायला मिळालं, की गौतम आसावरीच्या घरी गेला होता. तुम्हाला माहितीच असेल, की आसावरीच्या घरच्यांनी गौतमला बोलावलं होतं. आसावरीच्या वडिलांनी सुभाषने गौतमला ही गोष्ट समजावून दिली, की अ, त्या गौतमने स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे, पैसे कमवले पाहिजेत. कारण तो आयुष्यभर त्याच्या भावावर, त्याच्या आईवर डिपेंडेंट नाही असू शकत. आणि याच कारणामुळे ते गौतमला सांगतात, की "तू देखील आता काही ना काही मार्ग काढ. स्वतःच्या मेहनतीने पैसे कमव आणि त्या मेहनतीच्या कष्टाने, त्या पैशाने तू स्वतःचं घर चालव." आणि ही गोष्ट गौतमला देखील पटते आणि गौतम या गोष्टीसाठी आभार मानतो. आसावरीचे वडील देखील बोलतात, की "आम्ही हे सगळं तुझ्याकडे तक्रार करत नाही आहोत, पण तुला समजावतोय तुझीच साथ देण्यासाठी." आणि गौतमला देखील हे सगळं पटलेलं असतं. त्यानंतर आता गौतमने आसावरीच्या घरच्यांना सांगितलंय, की "मी पुढच्या वेळेस तुमच्याकडे येईल आणि माझ्या मेहनतीची मिठाई घेऊन येईल." आणि या सगळ्यामुळे घरचे सगळे खुश झालेले असतात. गौतम त्यानंतर सरळ ऑफिसमध्ये जायला निघतो. दुसरीकडे तुम्हाला माहितीच असेल गौतमने त्याच्या भावाला जयला देखील या गोष्टीविषयी समजावलं होतं, की कशाप्रकारे शर्वरीनेच जयला त्या केसमधून बाहेर निर्दोष सिद्ध करून आणलं आणि जयने त्याच शर्वरीला व त्या महिलांच्या टीमला कंपनीतून बाहेर हाकललं. आता या सगळ्या गोष्टीमुळे कुठेतरी जयचे डोळे उघडलेले असतात आणि गौतम जो आहे तो गौतम जेव्हा ऑफिसमध्ये येतो आणि बघतो, तेव्हा तो तर खूप खुश होतो. कारण जयने शर्वरीला व सगळ्या टीमला ऑफिसमध्ये बोलावलं होतं आणि हे पाहून गौतमला तर फार जास्त मस्त वाटत असतं. आता झालंय असं, की त्याच दिवशी तेजस्विनी देखील ऑफिसमध्ये आली होती. तेजस्विनीला या गोष्टीचा खूप आनंद झालेला असतो, की फायनली त्या शर्वरी परबला जयने ऑफिसमधून बाहेर हाकलून दिलं आणि बाकी महिलांना देखील असं हाकलून दिलं. परंतु जेव्हा तेजस्विनी बघते, की जयने सगळ्या महिलांना इथे आणलंय ऑफिसमध्ये, तेव्हा मग तेजस्विनीला खूप वाईट वाटतं, कारण ती कुठेतरी तोंडावर पडली आहे. आता जय जो आहे, जेव्हा तो या सगळ्या महिलांना बोलवतो, म्हणजे शर्वरीला व सगळ्यांना परत ऑफिसमध्ये बोलवतो, तेव्हा सगळ्या लोकांना खूप राग आलेला असतो जयवर. म्हणजे काल आमची अख्खी इज्जत काढून आम्हाला ऑफिसच्या बाहेर तू हाकलून दिलं आणि आज आम्हाला घेऊन आलाय. तुला काहीतरी गरज पडली, तुझ्या कामासाठी आणलं असेल. यामुळे शर्वरीला खूप राग आलेला असतो. ती सगळ्यांच्या समोर येते आणि जयला खूप सुनावणार असते. ती बोलायला सुरुवात करते, तेवढ्यातच जय सॉरी बोलतो. जयच्या तोंडून सॉरी ऐकल्यावर सगळ्यांना मोठा धक्का बसतो. जय त्यानंतर बोलतो, की "मला माफ करा. मी तुमच्यासोबत ज्या प्रकारे काल वागलो ते खूप चुकीचं होतं. पण कुठेतरी माझी जजमेंट चुकलेली आहे. मला असं नव्हतं वागायला पाहिजे आणि जे काही मी वागलोय त्यासाठी मी माफी मागतो. तुम्ही एम्प्लॉयी आहात माझे आणि मला ज्या एका मुलीने त्रास दिला, त्याचा राग मी तुम्हा सगळ्यांवरती काढला. कारण माझी जजमेंट चुकले. माझा विषयीचं जे मत आहे, ते मत अजूनही बदललेलं नाहीये. पण तुमच्यासोबत जे वागलोय, तुमची रिस्पेक्ट जी मी तोडली, ते सगळं चुकीचं आहे आणि त्यासाठी मी तुमचे हात जोडून माफी मागतो. तुम्ही मला जी शिक्षा देणार आहात, ती शिक्षा मी भोगायला तयार आहे. हे सगळं जय बोलतो सगळ्यांना आणि अशा पद्धतीने आपल्याला बघायला मिळतं, की फायनली सगळ्या लोकांना, सगळ्या बायकांना मोठा धक्का बसलेला असतो. कारण त्यांनी पहिल्यांदा जयला अशा अवस्थेत बघितलेलं असतं, की हात जोडून माफी मागतोय. त्यानंतर शर्वरी बोलते, "पण काल तर तू मला हात धरून ऑफिसच्या बाहेर हाकलून दिलं होतं आणि
तर मग जय बोलतो, "मग आज मी तुझा हात धरून तुला ऑफिसमध्ये घेऊन येतो." आणि तो असा हात पुढे करतो. नंतर त्याच्या लक्षात येतं, "अरे बापरे! सगळे लोकं आहेत आपल्या आसपास आणि आपण काय बोलतोय, की शर्वरीचा हात धरून तिला ऑफिसमध्ये आणणार आहे." मग तो लगेच त्याचा हात मागे घेतो. तेवढ्यातच तेजस्विनी तिकडे येते आणि तेजस्विनी तिकडे आल्यावर मग त्यावेळेस जय तो गुलदस्ता तेजस्विनीला देतो. तो तेजस्विनीला सांगतो, की "आई तुझ्या हाताने तू स्वागत कर या सगळ्या महिलांचं, कारण मी यांच्यासोबत खूप चुकीचं वागलोय." आणि तेजस्विनी मग नाईलाजाने ते गुलदस्ता शर्वरीला देते आणि सगळ्यांचं स्वागत केलं जातं. आता ज्यावेळेस गौतम तिकडे येतो, त्यावेळेस परत तेजस्विनीला धक्का बसतो, की गौतम इकडे आपल्या ऑफिसमध्ये कसा आलाय? गौतम असं सांगतो, की मला आसावरीच्या बाबांनी खूप चांगली शिकवण दिली आहे. त्यांनी मला समजावलंय, की आता मी देखील काही ना काही केलं पाहिजे. माझ्या पायावर उभं राहिलं पाहिजे. माझ्या बायकोला माझ्याविषयी प्राउड वाटलं पाहिजे आणि त्याच कारणासाठी मी आता हे ऑफिस जॉइन करणार आहे आमचं आणि या कारणामुळे त्यावेळेस तेजस्विनी खूप जास्त खुश झालेली असते आणि जय पण खूप जास्त खुश झालेला असतो. पण या सगळ्या गोष्टीचं कारण आसावरी आहे व आसावरीचे घरचे आहेत ज्यांनी गौतमला समजावलं. या कारणामुळे त्या घरच्यांना छान वाटत नसतं. स्पेशली तेजस्विनीला छान वाटत नसतं. जयला तर खूप छान वाटत असतं. कारण शर्वरी नंतर येऊन जयला बोलते, "बघा, तुम्ही ज्या बाईचा तिरस्कार करता, त्याच एका बाईने, एका स्त्रीने, आसावरीने तुमच्या गौतमला सुधारलंय. तुमचा गौतम आता स्वतःच्या पायावर उभा राहतोय. तो ऑफिसमध्ये यायला लागतोय. त्याच्यामध्ये एक नवीन ऊर्जा आली आहे. एक बाई एखाद्या पुरुषाच्या आयुष्यात त्याचं आयुष्य बरबाद करण्यासाठी येत नाही, तर त्याचं आयुष्य सावरण्यासाठी येते." असं शर्वरी जयला समजावते आणि जयला देखील हे सगळं पटतं आणि अशा पद्धतीने आपल्याला बघायला मिळतं, की तिथे अजय आणि शर्वरी दोघेही एकमेकांकडे बघून मस्त स्माईल करतात. आता गौतमचा पहिला दिवस असतो ऑफिसमध्ये म्हणजे तो आज तर आला होता ऑफिसमध्ये, पण उद्यापासून त्याचा पहिला दिवस आहे. तर उद्या जेव्हा सकाळ होते, तेव्हा सकाळ-सकाळी तो पटकन जातो आसावरीच्या घरी. आसावरीच्या घरी जाऊन म्हणतो, "पटकन माझ्यासाठी दही-साखर घेऊन ये." त्यावेळेस आसावरीला समजत नाही का? तर गौतम सांगतो आसावरीच्या आई-वडिलांना, की बाबा, आई माझा हा पहिला दिवस आहे. आज माझा पहिला दिवस आहे माझ्या जॉबचा आणि मी आजपासून कंपनीत काम करणार आहे." हे ऐकल्यावर त्यावेळेस आसावरीचे आई-वडील खूप जास्त खुश झालेले असतात. ते मग गौतमला शुभेच्छा देतात. गौतम दोघांच्या पाया पडतो. पण नंतर तो आसावरीच्या पाया पडायला जातो. आसावरी बोलते, "माझ्या काय पाया पडतोय? मोठ्यांच्या पाया पडायचे असतात." तर आसावरीला गौतम बोलतो, "अहो काय बोलताय तुम्ही? आसावरी माझी लक्ष्मी आहे. तिच्यामुळे मी एवढं सुधारलोय. त्यामुळे मी तिच्या पाया पडणारच." तो तिच्या पण पाया पडायला जातो. आता आसावरी नकार देत असते. पण गौतम बोलतो, "मला उशीर होतोय, मला पाया पडू द्या." आणि तो पटकन जाऊन पाया पडतो आसावरीचे आणि मग तिकडून धावत-धावत निघून जातो. आसावरीचे आई-बाबा तर हसत बसतात. ते म्हणतात, "एक मस्त पोरगा शोधलाय राव तो आसावरी." म्हणजे कुठेतरी आसावरीचे घरचे तर एकदम मस्त आणि खुश झालेले आहेत गौतमला बघून. जो काही प्रॉब्लेम आहे तो फक्त तेजस्विनीचा आहे. तेजस्विनी जयला घरी असताना असं बोलते, की आपला गौतम खूप चेंज झालाय, खूप बदलला आणि त्यावेळेस जय देखील असं बोलतो, थँक्स टू परब. कारण परब फॅमिलीने हे सगळं केलंय. तर असा तेजस्विनीला हे सगळं म्हणणं आवडलेलं नसतं. पण जयला तेजस्विनी बोलते, "हे बघ, तुझं लग्न झाल्याशिवाय तर काही गौतमचं लग्न होणार नाहीये." गौतमचं मग जी गौतमवर ही अट घातली आहे तेजस्विनीने, ती अट कुठेतरी जयला मान्य नसते. जय बोलतो, की "हे जरा चुकीचं नाही वाटत आहे का? म्हणजे तुला माहिती आहे माझ्या लग्नाचं किती अवघड आहे. मला बायकांचा तिरस्कार आहे, हे सगळं तुला माहिती आहे." तर मग जय बोलतो, की "माझं लग्न होणं अवघड आहे, मग गौतमचं लग्न का थांबवायचं आपण?" त्यावेळेस तेजस्विनी बोलते, "हे बघ, तुझ्या देखील आयुष्यात एक मुलगी असावी, जी तुझी साथ देईल, तुझ्याकडे लक्ष देईल, माझ्यानंतर कोणीतरी असावी." असं तेजस्विनी जयला बोलते. "त्यामुळे तुझं लग्न झाल्याशिवाय मी काही गौतमचं लग्न होऊन देणार नाही. माझं मत अजूनही बदललेलं नाहीये." असं तेजस्विनी बोलते. आता यामुळे जयला टेन्शन येतं. आपण काय करायचं हे त्याला कळत नाहीये. पण कुठेतरी आता जयच्या आयुष्यात पण एक मुलगी आली आहे, हे तेजस्विनीला अजून माहिती नाहीये. कारण तेजस्विनी असं म्हणते, की आजकाल जय पण तू पण खूप बदललाय. कारण जो जय त्याच्या इगोला नेहमी पकडून ठेवायचा, आज त्याच्या इगोला बाजूला ठेवून तो माफी मागतोय त्याच्या महिला एम्प्लॉईजची आणि त्यांना ऑफिसमधून काढले तर परत ऑफिसमध्ये घेऊन येतोय. या सगळ्या कारणामुळे तेजस्विनीला खूप वाईट वाटत असतं, की आपल्या जयला काय झालंय? आता तो परत महिलांचा तिरस्कार करत होता, पण आता तो पहिला परत महिलांची रिस्पेक्ट का करायला लागलाय? हे सगळं तेजस्विनीला बघवत नसतं. पण ती बोलते, की "तू देखील खूप बदललाय. जसा आपला गौतम बदललाय आसावरीमुळे, तुझ्या आयुष्यात कोण मुलगी आली आहे का ज्याच्यामुळे तू एवढा बदललाय?" असा प्रश्न तेजस्विनी जयला करते. जय बोलतो, "काय बोलते आई? असं काही नाहीये." असं बोलून जय तिकडून निघून जातो. पण जयच्या आयुष्यात तर नक्कीच एक मुलगी आली आहे. ती म्हणजे शर्वरी आणि आता आपल्याला बघायला मिळणार आहे कशा पद्धतीने जय आणि शर्वरीचं हे लग्न जुळून येत आहे.
का तेजस्विनी तिची अट मागे घेते ज्यामुळे गौतम आणि आसावरीचं लग्न होतंय? तुम्हाला काय वाटतं मालिकेत पुढे काय होईल? तुमचे मत नक्की मला कॉमेंट करून सांगा. या व्हिडिओखाली असेच मालिकांचे रेग्युलर लेटेस्ट अपडेट्स मिळवण्याकरिता आपल्या YouTube चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. आपण भेटूया याच मालिकेच्या पुढील भागामध्ये. पाहूया मालिकेत नवनवीन अजून काय काय घडतंय ते.